ना मुलगी सांभाळणार ना मुलगा सांभाळणार. बायकोला जास्त जीव लावा, म्हातारपणी ती सांभाळणार. माझी बायको माझा अभिमान. ठीक है समझ गया. पप्पा या कवितेचे कवी तुम्ही आहेत का काय? नाही रे, मी नाही. तुझ्या आईने जबरदस्ती लिहून घेतलं. रुको जरा सबर करो बोला. पप्पा एवढा अभ्यास करून शाळा शिकून मला जर चांगली नोकरी लागली ना तर मी डायरेक्ट मोठ्या पक्षात जाईल. अरे अभ्या, तू येडाय का? डायरेक्ट मोठ्या पक्षात नाही, छोट्या पक्षात जायचं. मग काम करायचं, तिथं मोठं व्हायचं, नाव कमवायचं. अच्छा हमको सिखा रिया है. मग काय होईल? आणि मग मोठ्या पक्षवाले तुला पैसे देतील, तुला तिकीट देणार. नुसतं तिथं जाऊन का मोठ्या पक्षात सतराच्या उचलायचे आहे का? हा पप्पा असंच करतो. आमची कंपनी तुम्हाला लोन देईल. हा मी ते जरा कामानिमित्त बाहेर आलोय, ते घरी नेऊन द्या. अभ्या, नेहमी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. ठीक है समझ गया. पप्पा मला 5,000 रुपयाची मदत लागत होती. अच्छा हमको सिखा रिया है. अरे तू आपलाच आहे, मी दुसऱ्यांचं बोलतो. अबे साले. अगं एक ग्लास पाणी आण ना. सकाळी कसं कुठे गेले ते मी वाट बघत होती ना तुमची. और अभी तो रुको. अगं माझा मित्र आयसीयू मध्ये आहे, तिथे गेलो तो. अच्छा हमको सिखा रिया तुम्ही है. चांगले शिकले असते तर तुम्ही पण आयसीयू मध्ये गेले असते. और अभी तो रुको. पप्पा किचन मध्ये सगळ्यात गरम वस्तू कुठली असते हो? मिरी, अच्छा नाही लवंग, समझ गया. नाही गरम मसाला. नाही हो. अच्छा हमको सिखा रिया है. तुला काय वाटतं, तुझ्या मम्मीचं नाव घेणार मी म्हणजे ती मला माझ्यावर गरम व्हायला पाहिजे? अभ्या, चुकून 20 रुपये तुझ्या अकाउंटला आले, ते माझ्या मित्राला पाठवायचे होते. ते परत पाठवतो का? और अभी तो रुको. अरे अभ्या, दिवसभर तू मोबाईल पाहतो, अभ्यास कर. त्या रम्याची पोरगी बघ, तिचा 1 नंबर आला. ठीक है समझ गया. हा पप्पा तिलाच बघत होतो, तिने इंस्टाग्राम वर नवीन फोटो टाकलाय.